मित्र नमस्कार. आजचा व्हिडिओ एका राजकीय विषयावरचा आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो, शरद पवार यांची माफी मागून त्यांच्या वयाचा, त्यांच्या अनुभवाचा, त्यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या कार्याचा आणि त्यांच्या एकूणच कारकिर्दीचा सन्मान करून हा व्हिडिओ फक्त आणि फक्त राजकीय आहे, वैयक्तिक नाही आहे, याची कृपया नोंद घ्यावी. व्हिडिओला मित्रांनो सुरुवात करूया. राजकारणात असं म्हणतात की कोणता डाव कधी टाकायचा याचं भान असलं पाहिजे. तो डाव कधीकधी आपल्यावरच उलटू शकतो जर डाव चुकीच्या वेळी टाकला तर. नेमकं शरद पवार यांनी जो एक डाव टाकला होता तो डावच आता त्यांच्यावर राजकीयदृष्ट्या उलटण्याची शक्यता निर्माण झाली. मित्रहो, नेमकं काय झालं आहे पाहूया आजच्या व्हिडिओतून. मित्रहो नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रहो, आपल्याला माहिती आहे राज्यसभेसाठी अवघ्या काही दिवसांवर मतदान येऊन ठेपलं आहे आणि राष्ट्रवादीनं त्याच्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केले. असं असताना राष्ट्रवादी शरद पवार गट एका गोष्टीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. राज्यसभेसाठी राज्यसभेमधील 37 जागा एकूण मोकळ्या होत आहेत. राज्यसभेचे 37 सदस्य निवृत्त होत आहेत. या 37 पैकी 7 सदस्य हे महाराष्ट्रातील आहेत आणि या 7 जागांसाठी मार्चमध्ये निवडणूक होते. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष मोर्चेबांधणी करतो आहे. महायुतीकडून 6 जागा जिंकणार हे निश्चित आहे. कारण राज्यसभेसाठी विधानसभेतील आमदार हे मतदान करत असतात. महाराष्ट्र विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीच्या 6 जागा निवडून आरामात येऊ शकतात. 1 जागा महाविकास आघाडीकडे जाऊ शकते, पण तीसुद्धा तिन्ही पक्ष जर एकत्रितपणे ही जागा लढवत असतील तर. अन्यथा महाविकास आघाडीच्या ताब्यातील नशिबातील एक जागासुद्धा भाजप हिरावून घेऊ शकतो. कारण भाजपच्या 6 जागा तर महायुतीच्याच खिशात आहेत. उरलेल्या एका जागेवर सुद्धा महायुतीचा डोळा आहे. ती जागासुद्धा विरोधी पक्षांना मिळता कामा नये याच्यासाठी महायुतीनं विशेष करून भाजपने प्रयत्न सुरू केले. मित्रहो, काही दिवसांपूर्वी म्हणजे आता 1 महिना उलटून गेलेला आहे अजित पवार यांचं निधन होऊन. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवारने एक गोष्ट पेरली होती, बातम्या पेरल्या होत्या की अजित पवार यांना त्यांचा पक्ष आणि शरद पवार पक्ष हे एकत्र येण्याची त्यांची स्वप्न होती. त्या दृष्टीने आमच्यात बोलणी सुरू होती आणि तेवढ्यातच हे झालं. अशा अनेक प्रकारे वेगवेगळ्या पातळीवर बातम्या पेरण्यात आला. अजित पवारांचं हे स्वप्न अजित पवारांच्या निधनानंतर पूर्ण झालं पाहिजे अशी इच्छा शरद पवार, रोहित पवार आणि सुप्रिया सुळे या शरद पवार गटाच्या 3 नेत्यांनी वारंवार बोलून दाखवली. यावर अजित पवार गटाच्या सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल या 2 महत्त्वाच्या नेत्यांनी मात्र आक्षेप घेत आत्ताच या प्रकरणाची गरज का वाटू लागली असा प्रश्न शरद पवार गटाला केला. एकूणच या पातळीवर बोलणी अंतिम टप्प्यात वगैरे येतील किंवा पुढची पावलं पडतील हे सगळं टाळण्यासाठी अजित पवार गटाच्या आत्ताच्या नेत्या आणि नूतन अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी अजित पवार गेल्यानंतर पुढच्या 2 दिवसातच उरकण्यात आला. हे सगळं घाईगडबडीनं महायुतीकडून करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये अजित पवार गटाचे वरिष्ठ नेतेसुद्धा सामील होते. आता महत्त्वाचं म्हणजे शरद पवार गटानं अशी घोषणा केली होती आणि अशी अफवा किंवा बातमी काही असो पसरवली होती की आमची अजित पवार यांच्याशी बोलणी चालू होती. मिळालेल्या विशेष सूत्रानुसार अजित पवार आणि शरद पवार यांच्यात वाटाघाटी होऊन शरद पवार हा अजित पवार गटामध्ये सामील झाला असता किंवा दोन्ही एकत्र आले असते आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकसंघ झाला असता आणि हे दोन्ही पक्ष भाजपबरोबर सत्तेत सामील झाले असते. मिळालेल्या माहितीनुसार भाजप शरद पवार गट त्यांच्यामध्ये आल्यास शरद पवार आणि अजित पवार गट दोन्ही एकत्र येऊन सत्तेत सामील झाल्यास केंद्रात सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद देण्याच्या तयारीत होता असं सुद्धा म्हटलं जातं आहे. पण या सगळ्या अजित पवार गेल्यानंतर या सर्व गोष्टी म्हणजे वाऱ्यावरची वरात ठरलेल्या आहेत. काही असो मित्रांनो, त्याचा परिणाम आता
राज्यसभेच्या निवडणुकीवर होणार की काय अशी शक्यता निर्माण झाली. कारण तुम्हाला माहिती असेल, शरद पवार गटाचे जे 7 आता राज्यसभेमधील 7 सदस्य महाराष्ट्रातील जे निवृत्त होत आहेत, त्याच्यामध्ये शरद पवार गटाच्या 2 सदस्यांचा समावेश आहे. त्यांची मुदत 2 एप्रिलला संपते आणि 2 सदस्य आहेत, त्याच्यामध्ये एक फौजिया खान आहेत आणि शरद पवार हे स्वतः राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. काही दिवसांपूर्वी म्हणजे जवळपास 1.5-2 वर्षापूर्वी शरद पवार यांनी स्वतः म्हटलं होतं की आपण यापुढे राज्यसभेची निवडणूक लढवणार नाही. मात्र त्यांची प्रतिक्रिया काय किंवा ते स्वतः उभे राहणार आहेत का हे अद्यापही पुढे आलेलं नसताना सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी मात्र त्यांचं नाव पुढे करायला सुरुवात केली. कदाचित शरद पवार गप्प असण्यामागे त्यांची अशी भूमिका असू शकते की आपल्याला संधी मिळते किंवा नाही. उद्या जाऊन जर संधी मिळाली नाही, कारण जिंकण्यासाठी ते लढणार. समजा त्यांना कळलं की आपल्याकडे पुरेशी मतं नाहीत, आपल्याकडे पुरेसं संख्याबळ नाही आहे, आपल्याला कोणी पाठिंबा देत नाही, असं जर कळलं तर शरद पवार आपलं नाव रणांगणातून मागे घेतील म्हणण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून जाहीरच केलेलं नाही अजून नाव की मी निवडणूक लढणार आहे. या चर्चा ज्या आहेत त्या ठराविक लोकांकडून शरद पवार पक्षातर्फे पसरवण्यात येत आहेत. असं असताना मित्रांनो, या सगळ्या चर्चा सुरू असतानाच दुसरी एक शक्यता अशी आहे की समजा शरद पवार यांना कळलं की त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे, सगळे लोक त्यांना साथ द्यायला तयार आहेत, तर शरद पवार स्वतःच्या नावाची घोषणा करू शकतात. त्यामुळे शरद पवार यांनी आत्तापर्यंत तरी त्यांचे पत्ते हे स्वतःकडेच राखून ठेवलेले आहेत, उघड केलेले नाहीत. कारण शरद पवार हे प्रचंड मुत्सद्दी आहेत. आजपर्यंत ते 2दा राज्यसभेवर गेलेले आहेत आणि दोन्ही वेळा ते बिनविरोध गेलेले आहेत. शरद पवार जर राज्यसभेवर गेले तर विरोधी पक्षाची म्हणजे महायुतीची, त्यांच्या दृष्टीनं विरोधी पक्ष असलेल्या महायुतीची भूमिका काय राहील, ते त्यांचा उमेदवार देतील का, या सर्व शक्यतांची तपासणी करूनच शरद पवारसारखा मुत्सद्दी नेता आपलं नाव जाहीर करेल असं राजकीय धुरीणांना वाटतं. दुसरीकडे शरद पवार यांच्या एका भूमिकेवर उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस नाराज आहे. अजित पवार जर असते तर शरद पवार आणि अजित पवार गट दोन्ही एकत्र आले असते अशी शक्यता अशा बातम्या ज्या पेरलेल्या आहेत शरद पवार गटाने, त्यावर दोन्ही पक्ष, उद्धव ठाकरे पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष नाराज आहेत. त्यांच्या मतानुसार जर अजित पवार गट असते तर शरद पवार सत्तेमध्ये सामील होण्यास तयार होते अशी कबुलीच शरद पवार यांनी दिल्याचं अनुमान या दोन्ही पक्षांनी काढलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत असलेल्या शरद पवार गटाला आपण राज्यसभेसाठी पाठिंबा द्यावा का असा प्रश्न या दोन्ही महाविकास आघाडीतील दोन्ही घटक पक्षांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे शरद पवार यांची निवड किंवा यांची राज्यसभेची जागा ही अडचणीत येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे या दोन्ही पक्षांनी अगोदरचा मी व्हिडिओ बनवला आहे, शनिवारी जो अपलोड केला आहे, त्याच्यामध्ये मी स्पष्ट म्हटलं आहे की उद्धव ठाकरे गट प्रियांका चतुर्वेदी यांना संधी देण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसचा उमेदवार ठरलेला नाही, पण काँग्रेससुद्धा राज्यसभेच्या जागासाठी इच्छुक असताना शरद पवार गटांना पाठिंबा कोण देणार असा प्रश्न आहे. कदाचित भाजप या खेळीचा उपयोग करून त्यांनी जर शरद पवारांना पाठिंबा देऊन निवडून आणण्याचा प्रयत्न केला तर मात्र महाविकास आघाडीच्या हातून ही जागा जाऊ शकते. पण शरद पवार गट पुढची खेळी काय करणार आणि पुढचे त्यांचे पत्ते कसे उलगडणार याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. शरद पवार गटाला आपल्यामध्ये सामील करून घेण्याचा मनसुबा जर भाजपने रचला तर ते हा मनसुबा आरामात तडीस नेऊ शकतात. पण सध्याच्या काळात असं होईल असं वाटत नाही, कारण अजित पवार गट हा त्यांच्या दृष्टीने एक सायलेंट झोन आहे. त्यांच्यामध्ये आक्रमक बोलणारा, भाजपला धारेवर धरणारा आता सध्या कोणी उरलेलं नाही. त्यामुळे सध्या अजित पवार गटाकडे वक्रदृष्टी भाजपची जाईल असं सध्याचं तरी चित्र नाही आहे. त्यामुळे शरद पवार गटांसाठी अडचणीत जास्त ठरणार. पण राजकारणात एक असं वाक्य आहे मित्रांनो की राजकारणात कधीही काही घडू शकतं आणि कोणतीही भूमिका कधीही बदलू शकते. ह्या काही जर गोष्टी पाहिल्या तर असं होणारच नाही असं म्हणू शकत नाही. त्यामुळे सगळं राजकारण जे आहे, राज्यसभेचं सगळं राजकारण, राज्यसभा निवडणुकीचं सगळं राजकारण, त्याचा रिमोट भाजपच्या हाती आला आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. एक जागा जी आहे महाविकास आघाडीच्या नशिबातली, ती जागा तरी महाविकास आघाडीला मिळू दे
अशी एकमेव गाऱ्हाणं आता शिमगोत्सवाच्या निमित्तानं महाविकास आघाडी देवासमोर घालू शकते, एवढंच त्यांच्या हातात आहे. बाकी सर्व गोष्टी या भाजपच्या पर्यायानं महायुतीच्या हातात आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. मित्रहो, या निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या सर्वजणांनाच आपल्या शुभेच्छा आहेत, आपल्याकडून शुभेच्छा आहेत. मित्रहो, एकूणच शरद पवार यांनी जी बातमी पेरली, अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र आले असते, अजित पवार जर जिवंत राहिले असते, तर ही बातमी त्यांच्यासाठी आता काळ बनून उभी राहते. या मताशी तुम्ही सहमत आहात का? तुमचं याबद्दलचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.